नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम्स नंबर 9 आणि प्रॉब्लेम नंबर 7 असे दोन प्रॉब्लेम्स शिकूया. दोन्ही प्रॉब्लेम्स मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेले आहेत. तर त्याच्यामधला नव्या नंबरचं उदाहरण बघून घ्या की नव्या नंबरमध्ये आपल्याला काय दिलं आहे. बघा उदाहरण बघा, तुमच्याकडे ऑलरेडी पाठवलेलं आहे. प्रॉब्लेम नंबर 9. From the following particulars prepare. Point number 1. Statement of cost of manufacture and percentage of each item of cost to total cost. म्हणजे याच्यात आपल्याला पर्सेंटेज काय लागतील सगळ्या आयटम. Calculating factory on cost at 25% on prime cost. म्हणजे आपल्याला फॅक्टरी ऑन कॉस्ट 25% प्राइम कास्ट वर घ्यावं लागेल. And ऑफिस ऑन कॉस्ट at 75% on फॅक्टरी ऑन कॉस्ट. म्हणजे आपल्याला ऑफिस ऑन कॉस्ट 75% फॅक्टरी कॉस्ट वर काढावं लागेल. 2 नंबर पॉइंट, a statement of profit as per cost account. 3rd number point, profit and loss account in the financial books. 4th point, a statement reconciling the profit shown by the cost account with that shown by the profit and loss. Profit shown by the cost account with that shown by the profit and loss account, and selling price is fixed at cost plus 25%. म्हणजे आपल्याला जे आपण काल उदाहरण घेतलेले आहोत फिक्स्ड प्रॉफिट 25% आपल्याला घ्यावं लागेल. पर्टिक्युलर बघा, स्टॉक ऑन 1 जानेवारी 2009 त्याच्यात ए पॉइंट दिलेला आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 8000 and finished product म्हणजे finished goods दिलेला आहे 16000. पॉइंट नंबर 2, स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2009 म्हणजे क्लोजिंग स्टॉक संबंधी माहिती दिलेली आहे. पॉइंट नंबर ए, रॉ मटेरियल 12000, फिनिश्ड प्रोडक्ट 4000 म्हणजे आपल्याला क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स दिलेला आहे. नंतर 3rd नंबर पॉइंट, परचेस ऑफ रॉ मटेरियल 45000, वेजेस 20000, सेल्स 1,30,000, वर्क एक्सपेंसेस 15000, ऑफिस एक्सपेंसेस 12200. हे झालं आपल्याला ऍक्च्युअल वर्क एक्सपेंसेस आणि ऍक्च्युअल ऑफिस एक्सपेंसेस याच्या एंट्री आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये करावं लागते. तर बघा, लिहा, हेडलाईन लिहा, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट लिहिले. याचे प्रोडक्ट आपल्याला दिलेला आहे, आपण वाचलो तर प्रोडक्ट दिलेला नाही म्हणजे पॉझिटिव्हचा कलम तयार होणार नाही. पिरियड म्हणजे ड्युरेशन दिलेला आहे 1 इयर, 1 जानेवारी 2009 ते 31 डिसेंबर 2009 म्हणजे 1 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. लिहा, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, प्रोडक्शन 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 दिलेला आहे का नाही दिलेला पिरियड लिहा 1 इयर, 1 जानेवारी 2009 ते 31 डिसेंबर 2009 चा 1 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. आपण करायचं याच्या प्रोडक्शन दिलेलं नाही पण आपण दोन particular rupees and total rupees. Yeah. Opening stock of raw material. Opening stock of raw material. Opening stock of raw material 8000. लिहा 8000 फर्स्ट कॉलम मध्ये. नंतर परचेस ऑफ रॉ मटेरियल दिलेला आहे प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल. परचेस ऑफ रॉ मटेरियल दिलेला आहे 48,000 48,000. 47 नंतर काय दिलेलं आहे याची टोटल करा 56,000. नंतर माइनस काय होईल क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग
स्टॉक रॉ मटेरियल किती दिलेला आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 12,000 12,000 56,000 12,000 किती होती 44,000 44,000 हे लिहा फायनल कॉलम नंतर प्लस हे झालं तुमचं कन्झ्युम्ड मटेरियल consumed material नंतर प्लस वेजेस दिलेला असेल तर वेजेस वेजेस किती दिलेला बघा वेजेस दिलेला आहे 20,000 वेजेस दिलेला आहे 20,000 त्याची टोटल करा 64,000 64,000 हे काय आहे तुमचं प्राइम कॉस्ट प्राइम कॉस्ट समजा पहिलं पॉइंट नंतर दुसरा पॉइंट प्लस फॅक्टरी ऑन कॉस्ट फॅक्टरी फॅक्टरी ऑन कॉस्ट फॅक्टरी ऑन कॉस्ट म्हणजे काय दिलं बघा पहिला पॉइंट statement of cost of manufactured and percentage of each item of cost of total cost नंतर पुस्तक calculating factory on cost at 25% on prime cost ये 25% आपल्याला prime cost वर 25% घ्यायचे आहे ये factory on cost factory on cost 25% on prime cost prime cost prime cost किती है 64,000 म्हणजे 25% 64,000 चे 25% किती निघते 64,000 चे 25% 64,000 गुणिले 25 भागिले 64,000 गुणिले 25 भागिले 100 16,000 16,000 इथे लिहा 16,000 याची टोटल करा 64,000 अधिक 16,000 80,000 80,000 हे राहणार फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट नंतर ऑफिस ऑफ कॉस्ट नंतर पॉइंट येतो आहे सॉरी फॅक्टरी ऑफ कॉस्ट नंतर पॉइंट येतो आहे ऑफिस ऑफ कॉस्ट लिहा ऑफिस ऑफ कॉस्ट ऑफिस ऑफ कॉस्ट प्लस 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 ऑफिस ऑफ कॉस्ट ऑफिस ऑफ कॉस्ट म्हणजे काय दिलं बरोबर ऑफिस ऑफ कॉस्ट at 75% of factory on cost लिहा ऑफिस ऑफ कॉस्ट ऑफिस ऑफ कॉस्ट 75% आपल्याला फॅक्टरी ऑन कॉस्ट घ्यायचे म्हणजे 75% ऑन फॅक्टरी ऑन कॉस्ट फॅक्टरी ऑन कॉस्ट फॅक्टरी ऑन कॉस्ट म्हणजे फॅक्टरी कॉस्ट म्हणजे नाही फॅक्टरी कॉस्ट म्हणजे 80 होते आणि फॅक्टरी ऑन कॉस्ट म्हणजे 16,000 होते म्हणून आपल्याला 16,000 चे 75% घ्यायचे आहे 16,000 गुणिले 75 भागिले 100 16,000 चे 75% किती होते 16,000 चे 75 16,000 गुणिले 75 भागिले 100 12,000 12,000 इथे या फार्म्युला मध्ये 12,000 ची टोटल करा 80,000 92,000 92,000 हे राहणार ऑफिस ऑफ कॉस्ट ऑफिस ऑन कॉस्ट इकडे बाजूला लिहितो ऑफिस ऑन कॉस्ट 92,000 ठीक आहे 92,000 नंतर बघा काय दिलेलं आहे ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट ये प्लस ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट किती दिला ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट 16,000 16,000 ची टोटल करा 1,08,000 1,08,000 हे राहणार तुमचं नंतर मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ
finished the product. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश द प्रोडक्ट किती दिलेला क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश द प्रोडक्ट बघा 4000 म्हणून मायनस 4000 तर किती होतील 1,04,000 त्यानंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रोडक्शन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नंतरचे पॉइंट प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्यूशन expenses या संदर्भात सेलिंग अँड डिस्ट्रीब्यूशन संदर्भात लास्ट पॉइंट 4 नंबर दी सेलिंग प्राइस इज फिक्स्ड ॲट कॉस्ट प्लस 25% म्हणजे तुम्हाला एक संदर्भ 5 दिलेली नाही आहे 1,04,000 याची टोटल सेल किती हे राहणार टोटल कॉस्ट प्राइस नंतर कॉलम पॉइंट प्रॉफिट आणि नंतर हे सेल्स बघा मागच्या उदाहरणात तुम्हाला सेल्स दिलेलं नव्हतं पण या उदाहरणात तुम्हाला सेल्स दिलेले आहेत किती सेल्स बघा 5 नंबरचा पॉइंट सेल्स 1,30,000 1,30,000 1,30,000 मायनस करा तर किती होतील 26,000 काय प्रॉफिट म्हणजे काय बॅलन्सिंग फिगर समजलं कॉस्ट शीट मागच्या उदाहरणात सेल्स दिलेला होता आणि 6 ते 25% टोटल कॉस्टवर प्रॉफिट काढलेला होता या उदाहरणात तुम्हाला ऑर्डर सेल्स दिलेला आहे आणि सेल्स मधून मायनस टोटल कॉस्ट मायनस करायचं तर तुमचं निघेल प्रॉफिट बॅलन्सिंग फिगर 26,000 नंतर शेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नंतरचं पॉइंट काय ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याला मिटवता तुम्ही आपल्या लिस्टमध्ये याची नोंद करून घ्या काय विचारायचं तर मला विचारा नेक्स्ट पॉइंट ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याच्यात पहिलं पॉइंट कोणतं तुम्हाला प्रॉफिट टाकायचं झालं असेल आपण पाच उदाहरण झालेले आहे पहिलं पॉइंट से प्रॉफिट ॲज कॉस्ट अकाउंट म्हणजे जे आपला कॉस्ट शीटवर प्रॉफिट निघालेला आहे पहिलं पॉइंट तर आहे सॉरी तर तसं नाही ते आपलं रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट होईल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाण्याच्या दोन बाजू करा particular rupees पहिलं टॉपिक टू मटेरियल बघा 500 किती मटेरियल दिलेलं आहे टू मटेरियल किंवा टू ओपनिंग आता मागच्या उदाहरणात आपल्याला ओपनिंग वगैरे दिलेलं होतं आणि क्लोजिंग सुद्धा दिलेलं होतं तर ओपनिंग वाल्या एकदा आपल्या डाव्या बाजूला दुसऱ्या डिबेट बाजूला होते ठीक आहे तर लिहा वर टू ओपनिंग तर याच्यात काही टू मटेरियल दिलेलं बघा ओपनिंगला 8,000 लिहा 8,000 नंतर परचेस टू मटेरियल परचेस किती दिलेलं मटेरियल परचेस 48,000 टू वेजेस किती दिलेलं आहे 20,000 नंतर काय दिलेलं आहे फॅक्टरी कॉस्ट टू फॅक्टरी कॉस्ट जे ऍक्च्युअल दिलेलं आहे जे ऍक्च्युअल दिलेलं बघा 6 नंबर आणि 7 नंबरच्या किती दिलेलं आहे फॅक्टरी कॉस्ट 15,000 नंतर टू ऑफिस ऑन कॉस्ट किती दिलेलं ऑफिस ऑन कॉस्ट 12,200 नंतर टू ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स ओपनिंग स्टॉक ऑफ
फिजिकल प्रोडक्ट किंवा फिजिकल गुड्स किती दिलेला आहे 16,000 सगळ्या एंट्री आल्या इकडे लिहा क्रेडिट बाजूला बाय सेल्स किती दिलेला आहे 1,30,000 नंतर बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स किंवा प्रोडक्ट किती दिले 4,000 नंतर हे काय बघा क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किती दिलेला आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 12,000 याची टोटल करा किती आहे 1,30,000 12,000 1,40,000 46 1,46,000 1,46,000 टोटल करून करा 8,000 प्लस 48,000 प्लस 20,000 प्लस 15,000 प्लस 12,200 आणि प्लस 16,000 किती आहे 1,19,200 1,19,200 याच्यामध्ये मायनस करा 1,46,000 1,46,800 हा आहे टू नेट प्रॉफिट 26,200 दोघांची टोटल 1,46,000 याला बंद करून घ्या समजलं विद्यार्थी मित्रांनो याच्या आधीचं आपण जे उदाहरण घेतलेलं उदाहरण नंबर 8 त्याच्यात सुद्धा ओपनिंगचा मटेरियल दिलेला होता आणि क्लोजिंग सुद्धा दिलेला होता ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स दिलेला होता क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स दिलेलं होतं सेम कंडिशन इथे पण आहे याच्यानंतर शेवटचं आपण उदाहरण आहे बघूया सॉल्युशन रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट statement of reconciliation statement of reconciliation पहिलं म्हणजे प्रॉफिट as per cost account profit as per cost account किती निघाला cost account मध्ये cost account मध्ये profit किती निघालेला आहे 26,000 निघालेला 26,000 लिहा 26,000 नंतर प्लस ओवर चार्जेस expenses and under charges income बघा कुठे याच्या फॅक्टरी कॉस्ट पहिलं पॉइंट फॅक्टरी ऑन कॉस्ट फॅक्टरी बघा 16,000 दिलं तुम्हाला फॅक्टरी कॉस्ट 15,000 आणि हे 16,000 म्हणजे ऍक्च्युअल किती दिले 15,000 म्हणजे 16,000 ठीक आहे तर 16,000 मायनस 15,000 हे ऍक्च्युअल कालच्या उदाहरणात बघा ऍक्च्युअल कमी होतं जर ऍक्च्युअल जास्त होतं म्हणून ते आपलं मायनसच्या पॉइंट मध्ये गेलेलं ऍक्च्युअल नेहमी कमी पाहिजे 500 पेक्षा ठीक आहे तर याच्यात बघा 16,000 मायनस 15,000 किती होते 1,000 लिहिले आहे
माइनस माइनस अंडर चार्जेस एक्सपेंसेस अंडर charges, expenses, and overcharges, income. Income. Actually, office on cost. Office on cost. Actual office on cost. Actual office on cost. 12,200 12,200 आणि कॉस्ट किती दिलेला आहे ऑफिस ऑन कॉस्ट किती दिलेला आहे कॉस्ट ऑफिस ऑन कॉस्ट 12,000 ठीक आहे 12,000 किती होतील 200 होतील प्लस 27,000 200 मायनस करा 27,000 मायनस 200 26,800 26,800 प्रॉफिट 26,800 प्रॉफिट as फाइनेंशियल अकाउंट प्रॉफिट as per फाइनेंशियल अकाउंट समजलं फॅक्टरी कॉस्ट आपल्याला याच्यात कन्फ्युजन पॉइंट कसा आहे की ओव्हर चार्जेस एक्सपेन्सेस आणि अंडर चार्जेस इन्कम जर ऍक्च्युअल फॅक्टरी किंवा ऑफिस हे जे ऍक्च्युअल असतील जास्त जर जास्त असतील कॉस्टिंग पेक्षा ते मायनस मध्ये होतील ठीक आहे पण जर कमी असतील तर ते प्लस मध्ये जातील समजलं याच्यानंतरचं उदाहरण आपण लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया उदाहरण नंबर 10 जर उदाहरण समजलं नसेल किंवा कोणते पॉईंट समजले नसेल तर तुम्हाला कमेंट्स करून विचारा की मला हे पॉईंट समजले नाही धन्यवाद